नवी मुंबईमध्ये विमानतळ लोकार्पणाच्या भाषणामध्ये पंतप्रधानांकडून लोकनेते दिबा पाटलांचा उल्लेख। तर विजयादशमी झाली, कोजागरी झाली, आता 10 दिवसांनी दिवाळी। तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। पंतप्रधान मोदींकडून दीपावलीच्या मराठीमधून शुभेच्छा। काँग्रेसचं करप्शन फर्स्ट आणि मोदींचं नेशन फर्स्ट यात फरक। मवियाचं सरकार घालून विकासाचा गतिरोधक दूर केला। नवी मुंबईत एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका। मवियानं अनेक प्रकल्पांना स्पीड ब्रेकर लावलं, आपलं सरकार आल्यावर सर्व स्पीड ब्रेकर हटवून टाकलं। एकनाथ शिंदे यांचा मवियावर हल्लाबोल। येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच विजयाचा झेंडा फडकवणार, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून भाजपनं लोकांना फसवलं, कुठल्याही जाहिरातीमध्ये दिबा पाटलांच्या नावाचा उल्लेख नाही, आदित्य ठाकरेंची टीका। पंतप्रधान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याला मदतीचा हात देतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विश्वास व्यक्त। केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये उंडणगावमधल्या शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची नोटीस। तर एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस कर्ज वसुली होणार नाही असं सांगतायत, मग शेतकऱ्यांना नोटीस कोण पाठवतंय, सुप्रिया सुळेंचा सवाल। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, गोंदिया, नांदेड, जालना, पंढरपूरमध्ये सेनेचं आंदोलन। हेक्टरी 50,000 अनुदान देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी। धुळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। सरकारविरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। राज्य सरकारचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज फसवत सरकारनं विम्याचे निकष शिथिल करावेत, अंबादास दानवेंची मागणी। विरोधी पक्षनेते असताना काय दिवे लावले सर्वांना माहिती, संदीपान भुमरेंची अंबादास दानवेंवर जोरदार टीका। यांच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला 2.5 वर्ष काम करता आलं नाही, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी धारावीचा दौरा करावा, धारावी बचाव आंदोलन संघटनेची मागणी। धारावी झोपडपट्टीवासियांच्या व्यथा वेदना जाणून घ्याव्यात, माजी आमदार बाबूराव माने यांची मागणी। गवईंवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, मोदींच्या दुर्लक्षामुळे जगभरात आपली नाचक्की होऊ शकते, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। मोदींनी स्वतः लक्ष घालावं ही विनंती, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य। शिवसेना पक्ष चिन्हावर 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी, वकिलांच्या मागणीनंतर कोर्टाकडून पुढील तारीख। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करतील, असीम सरोदे यांची माहिती। तरी शिवसेना आमची आहे, मुंबई पालिकेत विजय आमचाच होणार, शायना एनसी यांच्याकडून विश्वास व्यक्त। एकत्र येणार तर अजेंडा काय, फलं काय होणार, ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर बच्चू कडूंचा निशाणा। स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवारांचा सूर। अनेक पक्षाचे कॉल आले आहेत, पण योग्य विचार करून निर्णय घेऊ, माजी खासदार संजय काका पाटील येत्या 8 दिवसांमध्ये भूमिका स्पष्ट करणार, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी भूमिका